हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. चला, फायनली जे आहे मी आज तुमच्यासोबत चायवाला कसा बनवला ती पूर्ण जी प्रोसेस आहे ना त्याची ती शेअर करते आहे. अगदीच जुगाडू आहे बरं का. फार काही टूल्स किंवा मॉडेलिंग ते म्हणजे काहीच नाही आहे माझ्याकडे. सिम्पलचं वॉलपुट्टी रिकामी बॉटल वगैरेनी तो चायवाला मी बनवलेला आहे आणि आज त्याला फायनल टच द्यायचा आहे. सो अगदी म्हणजे इतकी घाईघाईत कामं केली ना मी की बघा माझी भाजी ही थोडीशी करपली, पण म्हणजे अगदीच करपली नाही, खाता येणार आहे. सो छान सिमला मिरची भाजी केली, नाश्त्याला पोळीचा चिवडा आणि आज बीट पण नाही, आवडा पण नाही. सो शेवटी मी जे आहे मस्त दूध पिलं गरम गरम आणि ना म्हणजे तसंही 4 ते 5च सिमला मिरची होत्या. सो भाजी कमीच होणार होती, शिवाय ती थोडीशी जळली सुद्धा. सो त्यामुळे जे आहे आता मी म्हणजे आता घट्ट भाजी असली की तसंही सोबतीला पातळ काहीतरी लागतं. सो कधी मी फोडणीचं वरण, कधी साधं वरण, सो कधी कढी वगैरे करत असते. आणि शिमला मिरचीमध्ये शेंगदाणे घातले मी तसे की भाजी आणखी जास्त होईल. आणि शेंगदाणे घालायचं कारण काय, आपण ना बेसन लावून करत असते मी शिमला मिर्च, पण बेसन जास्त लावलं गेलं ना तर ते बेसनच लागतं. म्हणून आज जरा जुगाड केला आणि त्यामध्ये जे आहे शेंगदाणे घातले. म्हणजे शेंगदाणे जरा जास्तही झाले ना तरी काहीही फरक पडत नाही, मस्त टेस्ट लागते. आणि चला आता मी बनवते आहे कढी. आय थिंक कढीची रेसिपी मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो अगदीच डिटेलमध्ये काही रेसिपी शेअर करायला जात नाही, पण कढी असली ना की जेवण काय मस्तच होतं ना. आणि आज कढी ही जरा मी म्हणजे घाईघाईतच बनवली, कारण ना म्हणजे आज ठरवलेलंच आहे मनाशी पक्क की काहीही झालं तरी चायवाला जो आहे आज पूर्ण करायचा म्हणजे करायचाच आहे मला. आणि त्याचमुळे जे आहे स्वयंपाकही मी फार अगदीच शॉर्टकट आणि पटपट पटपट आवरला. आणि त्यानंतर आता कढीही करते आहे. मी आता ना फक्त जे आहे मला टाईल्स वगैरे पुसायचे बाकी आहेत माझ्या, नाहीतर माझे अंघोळ, कपडे, पुन्हा म्हणजे पूजा वगैरे सर्व सर्व आटपून जे आहे मी आता कढी करायला बसलेली आहे. म्हणजे कढी झाली का टिफिन भरून ठेवायचा आणि त्यानंतर फक्त टाईल्स पुसल्या की झालं, मग माझे कामच झाले आणि मी पूर्ण दिवस मोकळी आहे. मस्त माझ्या मनासारखं करायचं. आणि म्हणजे कोणतंही साधा छोटं मोठं कोणतंही DIY असलं ना बनवण्याच्या वेळेस मी खूप जास्त हॅपी असते आणि वेगळ्याच जगात असते म्हटलं तरी चालेल. आणि ज्या दिवशी मी मनाशी अशी पक्क ठरवते की नाही आज करायचंच आहे, त्या दिवशी मग माझे हातपाय पण मला ना खूप साथ देतात. पटपट पटपट कामं आटोपल्या जातात माझी. आणि तसंही म्हणजे आपण मनाशी पक्क केलेलं असतं, आपलं मन त्यात असलं ना की मग इतर गोष्टींसाठी आपल्याला माहीत आहे की इकडचा वेळ आपल्याला काढावा लागेल आणि तिकडे द्यावा लागेल तरच त्या गोष्टी होतात. त्यामुळे ना कितीही कामं असली तरी चिडचिडही होत नाही, कामंही पटपटपट आटोपल्या जातात आणि मस्त जे आहे आपल्या कामासाठी आपल्याला वेळही मिळतो. आणि खरंच मनात इच्छा असली ना वेळ मिळतोच बरं का. आपण उगाच करतो वेळ नाही वेळ नाही वेळ नाही, आणि ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी कसा निघतो बघा बरं वेळ. सो चला आता कळी झाली. आणि बघा काही दिवसापूर्वी एक प्लांटर छान पेंट केलं होतं आणि ते ना त्याचाही जो फायनल टच होता तो रात्रीचा दिला. आणि ऑइल पेंटनं जरा पातळ असतात तर ते जरासे ओघळतातच. सो असं टाईल्सवर त्याचे डाग पडले होते आणि तेव्हा मी ठरवलं होतं की टर्पेंटाईन ऑइलनं काय लगेच क्लीन करेल, पण करता करता बराच वेळ झाला आणि त्यानंतर मला इतर कामं होते. सो मी म्हटलं जाऊ दे, सुकू दे, नंतर पाहता येईल. कारण टर्पेंटाईन ऑइल पण मग यूज केलं की म्हणजे लवकर संपतं ना. सो त्यामुळे मी काय करत असते ते सुकू देते तसंच आणि ताराच्या घासणीने नंतर घासून घेत असते. थोडे एफर्ट्स लागतात, थोडी मेहनत लागते, पण मस्त क्लीन होऊन जातं. म्हणजे ऑइल जितका वेळ ऑइलने क्लीन करायला लागतो ना त्यापेक्षा काही नाही, जास्तीत जास्त 2-4 मिनटं लागतात. आणि चला जिथे जिथे डाग होते ते सर्व टाईल्स मी छान घासून काढल्यात आणि आता छान टाईल्स पुसून काढते. आणि चला या कामासोबत माझ्या घरातील सर्व आजची कामं जी आहेत आटोपलेली आहेत. आणि चला आता करूयात आवडीचं काम. फक्त माझ्याच आवडीचं नाही तर तुमच्याही खूप आवडीचं आहे, कारण जेव्हापासनं हा जो माझा चायवाला तुम्ही बघितला तेव्हापासनं सतत सतत मला कमेंट्स येत असतात, चायवाला बनवून दाखव, चायवाला कसा बनवला ते सांग, असं तसं तसं. आणि मी नेहमी टाळत असते, कारण ना मोठी प्रोसेस आहे, खूप वेळ लागतो त्या गोष्टीला, अगदी छोट्या मोठ्या गोष्टी. आणि पहिली गोष्ट आधीच क्लिअर करते, माझ्याकडे कोणतेच टूल्स नाही आहेत, कोणतेच मॉडेलिंग क्ले वगैरे वगैरे काहीही नाही.
खूपच फॅन्सी असे क्लटर्स किंवा म्हणजे काहीही नाही, साचे वगैरे काहीही नाही. जे काही मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, ते सर्व माझ्या हाताचीच कमाल असणार आहे. सो म्हणजे इतर व्हिडिओमध्ये म्हणजे जे क्राफ्टचे व्हिडिओ असतात तुम्ही त्यात पाहता अगदी छान छान, तसं काहीही नसणार आहे हां. सो चला आता करूया स्टार्ट. बॉटल कोणती घेतली ते तुम्ही बघितलीच. त्याला जे आहे एमसीलच्या मदतीने मी तारं चिपकून घेतलेत आणि त्यावर जे आहे आता सिल्वर फॉईल अशा प्रकारे फेविकॉलच्या मदतीने व्यवस्थित चिपकून घेतली. सिल्वर फॉईल आणखी हवी होती मला, पण माझ्याकडे तेवढीच होती. तुमच्याकडे जर आणखी असेल ना तर तुम्ही अगदी प्रॉपर धोतीचा शेप देऊ शकता, म्हणजे वॉलपुट्टी जरा कमी लागेल आणि ते वजनालाही हलकं होईल. सो ही आहे वॉलपुट्टी, फक्त 20 रुपये किलो. कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात इझिली मिळते. सो ती 7-8 चम्मच मी घेतली आणि फक्त पाणी टाकून अशी हलकंच जे आहे व्यवस्थित अगदी घट्ट भिजवून घ्यायची आहे आपल्याला, अगदीच घट्ट. कारण पातळ झाली की मग काही काम व्यवस्थित करून होत नाही तिच्याच्याने. भिजवून झाल्यानंतर ती छान अशी इतकी मळायची आहे 5 ते 10 मिनटं, की तिच्यावर आपण जर तिला असं मोडलं ना तर तिच्यावर एकही क्रॅक यायला नको. बघा छान मळून घेतली, एकही क्रॅक आलेली नाही. अशी जेव्हा तुम्ही भिजवाल ना तेव्हाच तुम्ही जे आहे ती व्यवस्थित यूज करू शकता. आता इथे बघा मी ओला कापड घेतला आणि त्यामध्ये हा वॉलपुट्टीचा गोळा मी ठेवते आहे. कारण सांगते, वॉलपुट्टी लगेचच ड्राय होते आणि आपल्याला कोणतीही वस्तू बनवायची असली 1-2 तास आरामात लागतात. सो शेवटपर्यंत ती जशीच्या तशी टिकावी म्हणून मी असं ओल्या कपड्यामध्ये तिला पॅक करून ठेवत असते. आणि वॉलपुट्टी ना थोडी थोडीच भिजवायची, म्हणजे 2 ते 3 तासाच्या वरती ना म्हणजे चांगली राहत नाही, ड्राय होऊन जाते. सो मी थोडी थोडी भिजवत असते. बघा अशा प्रकारे वॉलपुट्टी मी पायांना लावून घेतली आणि त्यानंतर वरच्या भागालाही लावून घेतली. इथे मी फेविकॉल वगैरे कशाचाही उपयोग करत नाही आहे. फक्त वॉलपुट्टीचा डो लावला आणि पाण्याच्या मदतीने जे आहे त्याला छान असं स्मूथ करून घेतलं. जसा आपला डिझायर शेप आहे तसा इथे आलेला आहे बघा. धोतीला आता ती प्रॉपर धोती दिसावी, तिच्यावर ज्या काय म्हणतो आपण वळ्या असतात ना, सॉरी काय म्हणतात त्याला आठवत नाही आता. सो त्या वळ्या इथे मी काढायचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मी वॉलपुट्टी घेतली आणि अगदी बोटाच्याच मदतीने जे आहे छान अशा वळ्या ज्या आहे काढून घेत आहे. आणि बाजूलाच बघा माझा पहिला जो चायवाला आहे तोही मी ठेवलेला आहे. कारण बघा तो पहिला चायवाला मी जेव्हा बनवला ना तेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं. फक्त मी एका चायच्या टपरीवरनं जे आहे त्याचा फोटो काढून आणला होता. आणि मदतीसाठी म्हणजे यूट्यूबवरही तुम्हाला याशी संबंधित एकही व्हिडिओ दिसणार नाही, किंवा मी पिंटरेस्टवर बघितलं, यूट्यूबवर बघितलं, बऱ्याच ठिकाणी सर्च केलं पण मिळाला नाही. सो ही सर्व जी आहे फक्त माझी इमॅजिनेशन आहे, म्हणजे जसं मला दिसलं तसं मी करत गेले. आता इथे माझ्याकडे टूल्स नाही आहेत. तुमच्याकडे जर टूल्स असले ना आर्टशी संबंधित तर ही प्रोसेस ना तुम्हाला जरा इझी जाईल, पण माझ्याकडे काहीही नाही. सो त्यामुळे मी फक्त माझ्या बोटाच्या मदतीने जे आहे मला जितकं जमेल तितकं करायचा प्रयत्न करत आहे. सो अशा प्रकारे वॉलपुट्टी जी आहे मी लावून घेतली आणि बोटाने छान त्याला अगदी धोतीचा शेप द्यायचा जो आहे इथे प्रयत्न करते आहे. वॉलपुट्टी स्मूथ करण्यासाठी नेहमी मी पाण्याचाच उपयोग करते आणि ही सर्व व्यवस्थित मला पाहिजे होता तसा शेप देऊन झाल्यानंतर ब्रशला पाणी लावून जे आहे मी ते सर्व सॉफ्ट करून घेते. कारण प्रत्येक गोष्ट म्हणजे बोटाने नाही होत, जे काही बारीक काम असतं तिथं अशा प्रकारे ब्रश छान आपण यूज करून सर्व व्यवस्थित सॉफ्ट करू शकतो. आता धोती तयार झाल्यानंतर वरचं जे कुर्ता आहे तोही मी आधीच तयार केला होता, पण ना म्हणजे चायवाला असा फ्लॅट दिसतो. सो त्याला थोडा टमी वगैरे मस्त गुबगुबीत खात्यापित्या घरचा दिसावा म्हणून ना वॉलपुट्टीच्या मदतीने असं त्याला थोडीशी जी आहे टमी पण मी इथे करून घेतलेला आहे. आणि चला त्यानंतर आता इथे मी जो चेहरा आहे, फेस आहे तो काढते आहे. सो त्यासाठी इथे मी आधी वॉलपुट्टी लावून घेतली आणि ती सुकेस्तोवर आता मी जे आहे वॉलपुट्टीच्या मदतीनेच चायवाल्याचे पाय काढले आणि ओले असतानाच एक आपली काळी घेतली अगरबत्तीची आणि त्याचे बोटं वगैरे तिथे सर्व ड्रॉ केले. आणि या सर्व गोष्टींना ना म्हणजे वेळ द्यावा लागतो. वॉलपुट्टी एक लेअर सुकली की त्यानंतरच आपण त्यावर दुसरी लेअर देऊ शकतो. सो मी ते सुकायला ठेवलं आणि तोपर्यंत मी इथे कप, बशी, कॅटल वगैरे जे आहे ते सर्व तयार करत आहे. बघा सर्वच अगदी इझीच आहे आणि आपण हाताने करत आहोत. थोडं इकडचं तिकडे होतंच बरं का, ज्यांच्याकडे ना छान ते साचे वगैरे असले की त्यांचं कसं अगदी प्रॉपर येतं, पण आपल्याला हातानेच करायचं आहे. सो त्यामुळे म्हणजे माझं बेस्ट द्यायचा मी प्रयत्न करत असते, जसं जमेल
मग तसं. सो इथे माझी केटलही बनवून तयार आहे. आणि चिपकवण्यासाठी पुन्हा एकदा सांगते, फेविकॉल वगैरे कशाचाही मी उपयोग करत नाही. फक्त पाणी लावते आणि जे आहे वॉलपुट्टी पाण्यानेच व्यवस्थित चिपकूनही जाते आणि टिकूनही राहते बरं का. असं नाही की नंतर वगैरे तुटेल वगैरे. हां, शेवटी वॉलपुट्टी आहे, हातातनं पडलं वगैरे तर मात्र तुटेलच, हे मात्र एक गोष्ट लक्षात घ्याल. सो इथे केटलही आपली बनवून तयार झाली, कप बशी बनवून तयार झाली. आणि त्यानंतर 1 तास मी तसंच राहू दिलं हे सर्व काही. आणि बऱ्यापैकी खालची लेअर सुकत आल्यानंतर आता जे आहे मी इथे कॉलर बनवते आहे. आणि ना काही गोष्टी तुम्ही म्हणजे पाहूनही समजून घ्या, कारण प्रत्येकच गोष्ट मी एक्सप्लेन करू शकेल बोलून असं मला तरी वाटत नाही. सो दोन्ही साईडच्या कॉलर छान बनवल्यात आणि त्यांना अगदी प्रॉपर शेप यावा त्यासाठी मी कटरचाही यूज केला, म्हणजे कट करायला वगैरे. आणि त्यानंतर अशा प्रकारे मी हात बनवून घेतले. हात चिटकवण्यासाठी सुद्धा इथे मी पाण्याचाच उपयोग केला. अगदीच इझी आहे बरं का. थोडीशी मेहनत घ्यावी लागते, थोडीशी नाही भरपूर मेहनत घ्यावी लागते, भरपूर पेशन्स पाहिजेत. कारण वॉलपुट्टी बऱ्याचदा गळून पडते आणि घट्ट भिजवले गेली की मात्र ना मेहनत जरा कमी लागते. सो त्यामुळे वॉलपुट्टी भिजवतानाच खूप काळजी घ्यावी लागते. सो इथे मी अशा प्रकारे हात जे आहे बनवून घेतला चायवाल्याचा, त्यालाही स्मूथ करते आहे. आणि त्यानंतर म्हणजे अगदी छान व्यवस्थित दिसावं म्हणून जे आहे आता शर्टाची बाही असते त्यावर कशा 1-2 वळ्या असतात. सो असं कटरच्या मदतीने जे आहे मी इथे वळ्या काढायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर तिथे सुद्धा ब्रशच्या मदतीने अगदी सॉफ्ट लुक यावा म्हणून ते सर्व व्यवस्थित नॅचरल लुक यावा म्हणून व्यवस्थित जे आहे काय म्हणतात त्याला, सॉफ्ट स्प्रेड काय करायचं ते केलं. माझ्या बोलण्यापेक्षा ना मी काय करते आहे प्लीज तुम्ही ते लक्ष देऊन बघा, कारण प्रत्येक गोष्ट मी आधीच सांगितली, मला असं प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन नाही करता येणार. फक्त माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या म्हणजे झालं. सो बघा इथे मी एक हात बनवला आणि त्यांच्या बाहीमध्ये तो इन्सर्ट केला. आणि त्यानंतर हा दुसरा हात बनवला आणि तोही व्यवस्थित जे आहे त्याच्या आतमध्ये पाण्याच्या मदतीने चिपकून दिला. आणि त्यानंतर बघा आता चेहरा मी फक्त जे आहे त्याला वॉलपुट्टी लावून ठेवली होती. सो पुन्हा आता अगदी प्रॉपर जे आहे चेहरा मी बनवते आहे. सो त्यासाठी इथे मी आधी नाक बनवलं, त्यानंतर त्याचे आयब्रोज, डोळे वगैरे सर्व असं व्यवस्थित बनवलं. होठ बनवताना मी पुन्हा जे आहे अगरबत्तीच्या काडीचा इथे उपयोग केलेला आहे. आणि त्यानंतर त्यांची मूछ वगैरे सर्व बनवून अशा प्रकारे आपला जवळपास जे आहे चायवाला बनवून रेडी झालेला आहे. आत्ता राहिला तो फक्त फेटा बनवायचा. फेटा बनवण्यासाठी मी अशा प्रकारे वॉलपुट्टीचे बारीक रोल तयार केलेत. आणि ना छान असं पाण्याच्याच मदतीने चिपकवून जे आहे आपला फेटाही इथे जवळपास तयार होत आलेला आहे. फेट्याचा जो तुरा असतो तो मी अशा प्रकारे काळीनेच जे आहे तयार केला आणि त्याला पाण्याच्याच मदतीने चिपकवून दिला. आणि चला तर आता आपला जो चायवाला आहे तो अगदी प्रॉपरली बनवून तयार आहे. चपला आधीच बनवल्या होत्या, त्या खालून फक्त जे आहे वॉलपुट्टीच्या मदतीने चिपकवून दिलेल्या आहेत. आणि ना म्हणजे प्रत्येक गोष्ट मी अगदी डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेले आहेत, पण तरी काही गोष्टी सुटल्या. कारण कसं इतका मोठा जर मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये दाखवायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. सो त्यामुळे बघा रात्रभर चायवाला मस्त सुकू दिला आणि त्यानंतर सँडपेपरच्या मदतीने तो घसून काढला. आता घसायचं कारण काय, बऱ्याच ठिकाणी कितीही आपण पाण्याने सॉफ्ट केलं ना तरी खरबडीत भाग हा राहतोच. सो तो सॉफ्ट व्हावा त्यासाठी घसावा लागतोच, नाहीतर म्हणजे सर्व खरबडीत दिसतं. घसून झाल्यानंतर वॉलपुट्टी छान एका कापडाने पुसून व्यवस्थित स्वच्छ केली. आणि चला आता मी करते आहे पेंट. आणि त्यासाठी यूज करत आहे मी अगेन ऑइल पेंट. माझ्याकडे 4च ऑइल पेंट इथे होते, फक्त जे आहे येलो, व्हाईट, ब्लॅक आणि ब्ल्यू. सो त्याचाच उपयोग करून मी इथे जे आहे माझा चायवाला पेंट करते आहे. सो मी कुर्त्याला येलो कलर दिला आणि त्यावर जे जॅकेट दाखवते आहे त्याला ब्ल्यू कलर दिला, येलो कलर, व्हाईट कलर आणि त्यामध्ये थोडासा जे आहे ऑरेंज कलर मिक्स करून इथे मी स्किन कलर दिला. आणि त्यानंतर आता हे काही फीचर्स आहेत म्हणजे डोळे, नाक, मिशी वगैरे हे सर्व मी ब्लॅक ऑइल पेंटच्या मदतीने जे आहे पेंट केलं. माझ्याकडे ऑरेंज कलरचा जे आहे ऑइल पेंट नव्हता, त्यासाठी मी ॲक्रेलिक कलर यूज केला आणि चायवाल्याचा फेटा छान ऑरेंज कलरने पेंट केला आणि त्याला थोडी शाईन यावी
फेट्याला कसे मस्त गोल्डन काठ असतात ना तसे दिसावेत म्हणून माझ्याकडे ऑइल पेंट होता गोल्डन कलरचा. सो असे छान काठ वगैरे देऊन थोडीशी डिटेलिंग करायचा इथे मी प्रयत्न करते आहे. कारण बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे जे आहे आपण जे काही आर्ट पीस बनवत असतो ना ते छान उठून दिसत असतं. सो त्यामुळे फेटाही छान उठून दिसावा म्हणून त्याला छान असं थोडासा गोल्डन टच दिला. आणि चला या फायनल टच सोबत इथे आपला चायवाला बनून तयार झालेला आहे. बघा अगदीच म्हणजे तोडक्या मोडक्या सामानात जे आहे मी इतका सुंदर चायवाला जो आहे बनवलेला आहे. फक्त वॉलपुट्टी, औषधीची खाली बॉटल आणि बस बाकी सर्व जे आहे माझी मेहनत. एवढंच जे काय आहे या चायवाला बनवायला मला लागलेलं साहित्य आहे. साहित्य तसं फार कमी लागतं पण इच्छाशक्ती भरपूर लागते बरं का. कारण घरातील सर्व कामं आवरून असं काही बनवणं म्हणजे हा एक मोठा टास्क असतो. त्यामुळे जर इच्छाशक्ती असली की मग मात्र आपण वेळ काढतो. सो चला, तुम्हाला माहीतच आहे माझ्या आवडीनिवडी जपायला, माझे छंद जोपासायला मी कधीही तयार असते आणि काहीही करते. कितीही मला कामं म्हणजे फास्ट करावी लागली तरी मी करते. आणि ही घरकामं, मुलांचा अभ्यास, घरदार, येणारे जाणारे हे आयुष्यभरच चालणार आहे. म्हणून त्यासाठी की आपण स्वतःचे छंद म्हणजे सोडून कसं चालेल नाही का. आणि तुम्ही इतरांसोबत जेव्हा स्वतःच्याही इच्छेचा, आवडीनिवडींचा मान ठेवाल ना तरच तुम्ही म्हणजे जगत आहात बरं का. नाहीतर काय जीवन ढकलत आहात असं म्हटलं तरी चालेल. सो चला, या सुंदर DIY सोबत, चायवाल्यासोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ज्यांची इच्छा होती मी चायवाला बनवावं त्यांनी मला कमेंट करून तसं नक्की सांगा. सो चला मग आता व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स. बाय, टाटा.